तारखेच्याच कार्यक्रमामध्ये तो मी गण गायला. तारी मोरया तुझ्या साऱ्या लेकरांना तान्या, गोजीर पाखरांना माझ्या बापा मोरया. अच्छा, तर मला एक सांगा हा की गण मी- शक्तितुरामध्ये महिलांनी एका लिमिट मध्ये राहून ही कला अरे आपण शक्तिपुरात महिलाच नसल्या पाहिजेत, असं तुमचं मत आहे हे माझं वैयक्तिक मत आहे. हा मुद्दा कोणी करायचा असतो विधिमंडळात, आमच्या आमदारांनी खासदारांनी. लोकप्रतिनिधी. पण आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, आमच्या लोककलांकडे बघण्याचा दृष्टिकोन यांचा फार नॅरो माइंडेड आहे. अच्छा, म्हणजे लोकप्रतिनिधींचाच. अर्थातच याला जबाबदार कोण आहे? एकंदरीतच एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात जे अचिव्हमेंट करते, एखाद्या कलेमध्ये प्रावीण्य मिळवते, त्या कलेचा त्याच्या बालपणावर, त्याच्या शालेय जीवनापासून काहीतरी संबंध असतो किंवा काहीतरी प्रभाव असतो. एकंदरीतच शक्तितुरा ह्या लोककलेचा तुमच्या शालेय जीवन आणि तुमच्या बालपणावर साधारण कितीचा प्रभाव होता? म्हणजे आता माणूस मोठा झाल्यावर ज्या काही मेमरीज असतात, बरं. काही आठवणी असतात, त्या तो बालपणाच्या ज्या काही गोष्टी असतात त्या फार मॅटर करतात. बरं. आता आपण आता 10 वर्षापूर्वी इतकं काय केलं ते आपल्या एवढंसं आपल्याला आठवत नसतं, पण लहानपणी आपण जे जे काय केलं ते सगळं आठवत असतं. किंवा लहानपणी आपण जे काही खाल्लं, अगदी पिठलं असेल, तेव्हाच्या आमच्या पळ्या असू देत किंवा तेव्हा आम्ही खाल्लेलं खिमट असो, डांगर असो, ते आत्ता खाल्ल्यानंतर ती चव पुन्हा आपल्याला त्या इतिहासात घेऊन जात असते आपल्या. तर अर्थातच ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात लहानपणाच्या. आणि शक्तितुरा ही जी गोष्ट मला मिळाली, जी माझ्या बालपणामुळेच मिळाली, आणि अर्थातच लहानपणात ती गोष्ट मिळाल्यामुळे आणि ते सातत्य राहिल्यामुळे मी काही गोष्टीत आज साध्य करू शकलो, ते त्या लहानपणातल्या गोष्टीत मिळालेल्या गोष्टींमुळेच. बरं. म्हणजे लहानपणी तुमच्या वाडीमध्ये वगैरे ही कला सादर केली जायची त्यावेळेस? गणपती म्हणजे माझं मुक्काम विवली गाव, पोस्ट केळंबे, तालुका लांजा. तर त्या विवली गावामध्ये आमचा एक लहानसा धनगरवाडा आहे. अच्छा. आणि धनगरवाडा म्हटल्यानंतर ही गुरंढोरं आली, शेळ्या मेंढ्या आल्या. बरं. पण तिथे आमचा बाब्या झोरे नावाचे व्यक्ती, आमचे आदरणीय, हे त्या शक्तितुऱ्याचं बीज घेऊन आले. अच्छा. आणि त्यांच्यासोबत राजाराम होते, मग बबन लांबोरे म्हणून आहेत ते होते, माझा मोठा भाऊ आणि माझा या शक्तितुऱ्यातला गुरु विशाल लांबोरे. अच्छा. यांनी म्हणजे बाब्या राजाराम यांनी ही कला तिथे बियाणं रोवलं आमच्या धनगरवाड्यात. आणि ते जर वाढवलं असेल तर ह्या बाकीच्या मंडळींनी. तर अर्थातच त्यांच्यासोबत मी होतो. लहानपणी मी पहिलीला असल्यापासून नाचतोय, म्हणजे वयाच्या 5व्या वर्षापासून मी नाचतो. त्याच्यानंतर मी एक 9वीपर्यंत मी नाचलो. मग स्वतः थोडं थोडं लिहायला लागलो, दादाचं वगैरे हे सगळं बघून, लेखणी बघून. आणि त्याच्यानंतर मग बाऱ्या सुरू केल्या, त्या आज तागायत आहेत. मधला कोरोनाचा काळ सोडला तर अगदी आता माझं 40 वय आहे, तर गेले 35 वर्ष मी ह्या प्रवाहात आहे. 35 वर्ष म्हणजे दरम्यान समजा मी कोरस असेन मध्ये पहिल्यांदा नाचलो मी अनेक वर्ष, त्याच्यानंतर मग वाडीतल्या वाडीत आम्ही सिंगल बाऱ्या केल्या. शाहीर एकंदरीतच एक लोकप्रिय शाहीर म्हणून या कलेचा इतिहास आणि ह्या कलेचं मोठेपण किंवा इतर कलांच्या तुलनेत वेगळेपण, याच्याविषयी काय सांगाल? आता वेगळेपण करताना कुठली लोककला कमी दाखवायची आहे, कुठली लोककला फार मोठी, अशातला मी प्रकार नाही करत, मी तुलना नाही करत आहे. बरं. पण मी माझी जी लोककला आहे मी त्याच्याबद्दल एक म्हणजे मला जे उमगलेली जी वैशिष्ट्य आहेत ती सांगेन. तर आता बघा, आपण म्हणतो की स्त्री पुरुष समानता आणि या सगळ्या गोष्टी, लेडीज फर्स्ट वगैरे, आताच्या ह्या कन्सेप्ट आता पुढे येत आहेत. तर गंमत अशी की आपलं संविधान आलं 1950ला, मग त्याच्यामध्ये काही समानतेची कलम आहेत, मूलभूत हक्काची, कलम 14 ते 18 वगैरे. पण त्याच्या आधीपासून ही लोककला आहे, शक्तितुरा किंवा कलगीतुरा आपण म्हणतो, ते आधीपासून आहे. तर त्या लोककलेत आधी मान ह्या कलगीचा आहे. म्हणजे जे स्त्रीला रिप्रेझेंटेशन करतात, प्रतिनिधित्व करतात, तर त्यांचा पहिला मान आहे शक्तिवाल्यांचा. तर बरं, हा पहिला मान कसा काय? म्हणजे आपला जो वाडवडील होता ज्याने ही शक्तितुरा किंवा कलगीतुरा पुढे आणली, मग तो काही असा फार असा पांढरपेशी होता याच्यातला प्रकार नाही. तो असा सामान्य बळीराजा होता, सामान्य शेती करणारा माणूस होता. पण त्याची प्रगल्भता किती आहे बघा, त्याची विचारसरणी बघा किती आहे. की लक्ष्मीनारायण म्हणतो, आधी लक्ष्मीचा मान आहे. राधाकृष्ण म्हणतो, आधी राधेचा मान आहे. मग त्याप्रमाणे या कलगीतुऱ्यामध्ये पण आधी कलगीचा मान आहे. ते कलगीच येणार आणि सादरीकरण करणार. म्हणजे इथे काय झालं, लेडीज फर्स्ट. ही कन्सेप्ट आमची किती अनादी कालापासून आलेली आहे विचार करा. मग पुढारलेले कोण? आताचे लोक की आमची लोककला, हे वेगळे. पण मग हे कुठून ॲडॉप्ट झालं असेल? मग आपण गौतमी सातकर्णी वगैरे, गौतमी पुत्र सातकर्णी जे राजे होऊन गेले आपले,
मध्ययुगात. तर त्यावेळेला स्त्रीचं नाव आधी म्हणजे तिच्या आईचं नाव आधी द्यायचे. अच्छा. आता आपण म्हणू ना केशवसूत वगैरे म्हणजे वडिलांचं नाव देतात आधी, बरं. पण त्या काळामध्ये आईचं नाव आधी द्यायचे. अच्छा. गौतमी पुत्र सातकर्णी, बरं. बरोबर आहे. म्हणजे हे एक उदाहरण झालं, असे अनेक उदाहरणं आहेत. मग तसंच आधी आमचा कलगी होते. मग हे पहिल्यांदा म्हणजे स्त्रीला किती मोठा मान आहे, किती मोठा मान आमच्या वाडवडिलांनी दिला आहे, आमच्या लोककलेने दिला आहे, हा पहिला मुद्दा. हे एक मोठं ना आमच्या ह्या कलगीतुऱ्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट, इथे एकत्र सगळं नांदतं. म्हणजे काय, इथे वादन होतं, इथे गायन होतं, इथे नाचणं होतं, इथे वाचन होतं, इथे कवित्व होतं. आणि एकंदर हे सगळं होत असताना हिंदूंची संस्कृती रिप्रेझेंटेशन करण्याची आहे. म्हणजे वाचन म्हटल्यानंतर इथे ग्रंथवाचन झालं. बरं. मग ग्रंथवाचन कधी का करावं, तर ज्या धर्माचा जितका इतका ग्रंथांचा विकास होईल तितका तितका त्या धर्माचा विकास होतो. होऊ शकतो. बरं. आणि ही कदाचित आमच्या वाडवडिलांची इच्छा असावी. आणि म्हणून ह्या सवाल जबाब जो आहे, प्रश्न उत्तर आहेत, ही त्याच्यातून कन्सेप्ट आली असावी. बरं. जेणेकरून कलगीवाल्यांनी प्रश्न विचारला की तुऱ्यावाल्यांनी त्याचं उत्तर द्यायचं, तुऱ्यावाल्यांनी प्रश्न विचारला की यांनी प्रश्न विचारला की त्याने उत्तर द्यायचं. मग ह्याच्यामुळे काय होतात की जी वस्ताद मंडळी आहे ती ग्रंथ वाचायला सुरुवात करतात. त्याच्यामुळे काय होतं, ह्याच्यात उत्तर नाही सापडलं, दुसरा ग्रंथ काढला. मग अप्रत्यक्षरित्या काय होतं, ग्रंथांचं वाचन होतं. ओके. आणि मग दुर्मिळ ग्रंथ शोधण्याचा प्रयत्न करतात, जे आता नष्ट किंवा लोप पावत आहेत. म्हणजे इथे अप्रत्यक्षरित्या तुमचं धर्माचं संवर्धनच केलं जातं माझ्या लोककलेतून. मला आता तुलना करायची नाही कुठल्या लोककलेशी, पण दुसऱ्या लोककलेत हे दिसत नाही. दुसऱ्या लोककलेत हे दिसत नाही. हे दुसरं वेगळेपण झालं. इथे प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे. अगदी ढोलकी आहे, चर्मवाद्य आहे, ते आमच्या शिवाचं वाद्य किंवा डमरूचं पुढची ती स्टेप आहे. किंवा झांज आहे, झांज म्हणजे घुंगरू आहे, ते आमच्या बाप्पाच्या पायातलं जे घुंगरू म्हणतो, वाळ्यामध्ये जे होते, छुनछुन वाजत पायी म्हणतात. आणि त्याच्यानंतर मग जे सभोवताली नाचतात, हा गणपतीचा अवतार आहे. कारण शक्तितुरा म्हणजे काय म्हणतात की गणपतीचं नाचणं हा शक्तितुरा आहे. ओके. हा तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा ह्याच्यात वेगळेपण काय की तुम्हाला याच्यामध्ये शास्त्रांचा वादविवाद आहेतच. मुलं नसतात त्याप्रमाणे समोरच्याने त्याचे उत्तर द्यायचं. ढोलकी वादन आता हे क्लासिकल आले काय सगळेच देतात, पण त्याच्या आधी ढोलकीचा बाज दुसऱ्या शायरीने द्यायचा, याने ह्या भागाचा पुढचा भाग गायचा, त्याचा पुढचा भाग परत याने गायचा. म्हणजे ह्याच्यात बघा वाचन वगैरे सगळं पाहिजे, ज्ञान पाहिजे, कवित्व पाहिजे. आणि त्याहून पलीकडे ह्या शक्तितुऱ्यात समाज प्रबोधन होतं. म्हणजे आता कीर्तन आहे, भजन आहे, मान्य आहे, त्यांचा तो एक ढाचाच आहे. पण मनोरंजनातून समाज प्रबोधन सगळ्यात मोठी कन्सेप्ट ही आमच्या लोककलेची आहे. मग हे मुद्दे आमच्या लोककलेचे वेगळेपणाचे ठरतात. आणि एवढं सगळं असून देखील अजून आपण शासन दरबारी आपली नोंद नाही किंवा लोक कसा आपला म्हणजे काय म्हणतात त्याला दखलपात्र करत नाही, दखल घेतली. म्हणजे एकंदरीतच आपण बघायला गेलो त्या कलेमध्ये वाद्याची जुगलबंदी आहे, गायनाची जुगलबंदी आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे शास्त्राचा जो अभ्यास आहे, ग्रंथांचा अभ्यास, त्याची पण जुगलबंदी होती. आता जे तुम्ही वेगळेपण सांगितलं त्या कलेचं, हे आम्ही पाहत आलो, परंतु तुमच्याकडून ऐकताना ते नक्कीच मनाला भावलं. अजून ह्या कलेच्या वेगळेपणाविषयी साधारण तुम्ही काय सांगाल? कलगीतुऱ्यामध्ये कलगीतुरा फक्त ही लोककला नाही आहे किंवा एक दिसतंय बारी झाली नाही, तर त्याच्यातून एक जगण्याचा एक वेगळा जगण्याचं प्रतिबिंब आहे. म्हणजे काय, तर तात्विकवाद होतात कलगीचे तुऱ्याचे प्रत्येक गोष्टी. आता तर आम्ही पण जातो आता वैयक्तिक आयुष्यात, ते समोरचा बोलला की त्या ओघात आम्ही बोलतो ते कमी झालं पाहिजे, मी ते कमी करण्याचा प्रयत्न करेन. पण हा वादच मुळी तात्विक वाद आहे. बरोबर आहे. मग तात्विक वाद झाल्यानंतर मग हमरीतुमरी होते. म्हणजे तात्विक ह्या म्हणजे याच काय म्हणतो टप्प्यावरती तत्वाच्या टप्प्यावरती हमरीतुमरी होते. पण सरतेशेवटी काय की 3 तासाचं भांडण झालं, त्याच्यानंतर पुन्हा एक आरती होते, जे दोन्ही शाहीर दोन्ही वस्ताद एकत्र येऊन ते करतात. म्हणजे तिथे एक जगण्याचं किंवा संसाराचं सार आहे की स्त्रीचं आणि पुरुषाचं, नवऱ्याचं आणि बायकोचं भांडण होणारच आहे. संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. पण त्याचा तोडगा घटस्फोट नाही. तुम्ही एकत्र ही कला देते, ऑब्वियस आहे, ते सरळ आहे, ते समोर. म्हणजे काय वेगळं त्याच्यातून फार मी असा शोध लावलेला नाहीये, तो आहे तसाच आहे, त्याचा अर्थच तो आहे. हा कलगीतुरा म्हणजे एक संसाराचं माध्यम आहे. हा, आणि स्त्री पुरुष तो तसाच आहे. बघा, मी मोठी स्त्री, बघा वैयक्तिक आयुष्यात मी एवढी करते, माझ्यासारखी म्हणून इथे राहिली. ते कलगीवाल्यांनी तसं सांगायचं, माझी राधा अशी, माझा पार्वतीपुत्र असा, वगैरे वगैरे. मग आम्ही यायचं, आम्ही सांगायचं की मी कमवतोय म्हणून तुम्ही खाताय. म्हणजे आपल्या घरात आपण म्हणतो तसं. मग तसंच आम्ही सांगणार की माझा शिवाचा गण, माझा कृष्ण मोठा. मग हा झाला तात्विक वाद.
मग याच्यातून थोडंसं भांडण झाल्यानंतर सरते शेवटी नवरा बायको आहे, हे संसार चाललाच पाहिजे. बरं. घटस्फोट हा त्याला काही पर्याय नाही. पर्याय नाही. बरोबर. आणि मग सरते शेवटी पुन्हा पाचाच्या आईने, आता नवऱ्या बायकोचं भांडण झाल्यानंतर माहेरचे 5 जण 4-5 जण, सासरचे 4-5 जण असे एकत्र येऊन ती पंचमंडळी तोडगा काढते. मग तसंच हे दोन्ही बाजूचे वसतात, शाहीर, बाकी प्रेक्षकांमधले कोणी किंवा आयोजक एकत्र येऊन ती बारी करतात. साधर्म्य हेच आहे की इथे जगण्याचं एक उदाहरण ह्या शक्तितुऱ्यातून सांगितलेलं आहे की तुम्ही कितीही भांडा, किती काही करा, मात्र सरते शेवटी तुम्हाला एकत्रच नांदायचं आहे. अच्छा. आणि हे फार मोठं वेगळेपण आहे आमच्या लोककलेचं. अच्छा. शाहीर, एकंदरीत जून पासून पुढे या कलेचे बरेचसे शोज होतात, त्यानंतर वर्षभर नमनचे सुद्धा शो असतात. एकंदरीतच या कोकणातल्या प्रेक्षकांचा या कलांना मुंबईमध्ये जो प्रतिसाद मिळतो, या प्रतिसादाविषयी आणि त्या प्रेक्षकांविषयी काय सांगाल? फार महत्त्वाचा मुद्दा आहे. अच्छा. आणि याच्यावरती मी गेल्या वर्षी एक व्हिडिओ केला होता. बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये ना डाटा महत्त्वाचा असतो. बरोबर. मग डाटा कसला, तर आता जूनच्या 20 तारखेच्या आसपास आपली ही कलगीतुरा सुरू होते मुंबईच्या नाट्यगृहामध्ये किंवा पुण्याच्या नाट्यगृहामध्ये, आणि अगदी बाप्पा येईपर्यंत ती चालते. एक सरासरी 3.5 महिने चालते. मग 3.5 महिने म्हणजे किती बाबा, हे 90 दिवस आणि ते 15, 105 दिवसच्या आसपास ह्या नाट्यगृहांमध्ये प्रयोग होतात. मग आता एक धरायचं, आपण एक गृहीत धरू, आता माझेच 15 शोज गेल्या वर्षी झाले, यंदा 15 या नाट्यगृहामध्ये झाले कार्यक्रम, तर आता माझे 15 झाले, असे अनेक शायरांचे होत आहेत. बरं. तर जर आपण हा डाटा काढला तर तुम्हाला कळतं की एक 60 ते 70 कार्यक्रम ह्या मुंबईच्या किंवा उपनगरामध्ये किंवा तिकडे मुलुंड वगैरे तिकडे हे इतके कार्यक्रम होतात दरवर्षी. हो, म्हणजे 100 दिवसातले हे 65 ते 70 कार्यक्रम 100 दिवसामध्ये एवढे कार्यक्रम अगदी 100% होतात. अगदी ऑड डेला, मधल्या कामाच्या दिवसात देखील कार्यक्रम होतात. सगळे शनिवार रविवार होतातच. शनिवार रविवार म्हणजे रविवारी 2-2 शो, सकाळ आणि संध्याकाळी पण, म्हणजे रात्रीवर, आणि सगळे अगदी जेवढे आपली ही मोठी नाट्यगृह आहेत तिकडे होतात. आणि त्याच्यानंतर एक नमनाचं एक 8 महिने मिळतो. त्या नमनाचं जरी आपण ॲनालिसिस काढलं तर 100हून अधिक कार्यक्रम होतात. म्हणजे जवळपास 365 दिवसापैकी 170 ते 180 शोज हे कार्यक्रम ह्या नाट्यगृहांमध्ये होतात. अच्छा. म्हणजे आणि ते कोकणच्या लोककलांचे होतात. कोकण म्हणजे काय हो, दशावतार होत नाही इकडे. नाही. बरोबर. कोकण आता पालघरपासून अगदी ठाणे, मुंबई उपनगर, तुमचा रायगड झाला, सिंधुदुर्ग झाला, रत्नागिरी झाला, बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये हे जे लोककला आहेत ह्या 2 जिल्ह्याच्याच आहेत. रायगड आणि नमन म्हणाल तर फक्त रत्नागिरीचंच आहे. हो. लोककला ह्या ज्या कलगीतुरा आहे, रायगड म्हणू आपण आणि रत्नागिरी म्हणू. पण आता ह्याचं अनालिसिस केल्यानंतर कळतं की आम्हाला जो हॉलचं भाडं आहे ते आम्हाला 23-24 हजार रुपये. अच्छा. आयोजक कर्माने मारणार की. बरं. मग आता हेच नाटकांना त्याचे तिकीट 500 रुपये आहे. हो. त्यांचं तिकीट 500 आहे, 600 रुपये आहे, आणि त्यांना मात्र सूट आहे इकडे. जे महानगर, त्यांना साधारण भाडं किती आहे? त्यांना काहीतरी 15,000 काहीतरी मी ऐकले. अच्छा. आणि आम्हाला जवळपास 10,000 एक्स्ट्रा आहे. म्हणजे ही तफावत आहे. तफावत म्हणजे मला सांगा, ही नाटकं हे म्हणजे महाराष्ट्राचं म्हणजे लोकसाहित्य आहे किंवा साहित्य आहे, जे कादंबरीकरी आहेत किंवा जे कथानकं आहेत त्याचं हे नाटक आपण सादर करतात. बरोबर आहे. बरोबर. मग कोकण कुठून येतो? महाराष्ट्रातून येतो. मग रत्नागिरी आणि या रायगडमधल्या लोककला कुठून येतात? तिथल्या मातीतल्या येतात. बरं. मग आमचे 10,000 एक्स्ट्रा कसे काय? बरं. मग आम्ही करतो ती लोकसंस्कृती नाही का? आम्ही करतो ते ह्या परंपराचं संवर्धन नाही का? बरं. मग हा मुद्दा कोणी करायचा असतो विधिमंडळात? आमच्या आमदारांनी, खासदारांनी, लोकप्रतिनिधी. पण आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, आमच्या लोककलांकडे बघण्याचा दृष्टिकोन यांचा फार नॅरो माइंडेड आहे. अच्छा. म्हणजे लोकप्रतिनिधींचाच. अर्थातच याला जबाबदार कोण आहे? बरं. लोकप्रतिनिधी. हो. आता नारायण राणे साहेबांनी दशावताराला अ दर्जा प्राप्त करून दिलाय. हो. आणि ज्याचे तुलना मला करायची नाहीये. बरं. पण बारमाही आमच्या लोककला आहेत. ह्या 36 जिल्हे महाराष्ट्रात आहेत. 36 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात बिझी जिल्हा लोककलेच्या बाबतीत आमचा रत्नागिरी जिल्हा आहे. आणि आमचा रायगड आहे. हो. आणि नमन जर शक्यतुरा म्हटलं तर फक्त रत्नागिरी. हो. आणि नाहीतर अशी एक तरी लोककला दाखवा जी नाट्यगृहांमध्ये एवढी सादर केली जाते. मुंबईच्या तुमची लावणी किती होतात बरं, त्याचे तुम्ही डाटा काढा. तुमचा गोंधळ किती होतो, तुमचा तमाशा किती होतो, तुमच्या इतर लोककला किती होतात, आमच्या शक्तितुऱ्याचा काढा. बरं. मग 365 दिवसापैकी जर 180 दिवस आम्ही ते जर ऑक्युपाय करत असू तर ह्याला नाट्यगृह नुसती म्हणून जमणार नाही. ह्याला कोकणी लोककला गृह म्हणता येईल इतकं आमचे शोज होतात. अच्छा. आणि तुमचा 1 रुपयाची सूट न घेता. बरं. मग आता आपले हे जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आपापसातले वाद तुमचे ठेवा. बरं. संस्कृती जपली तर पुढे प्रांत जगतो. बरं. आणि प्रांत जगला तर तुमचा धर्म जगतो. बरं.
तुम्ही सांगता ना, हा हिंदूंचं सरकार आहे, ह्याचं सरकार आहे. ओके. मग आम्ही जे करतो ते काय, म्हणजे हिंदूंच्या बाहेर हिंदूंच्या सणालाच हे करतो. मग बरोबर. आम्ही पुजतो पहिला बाप्पाला, Obvious. मग नमनामध्ये असो किंवा कलगीतुऱ्यामध्ये असो, बरोबर. मग आराध्य दैवत आहे गणपती बाप्पा. आणि याचं आपल्याकडे एक प्रॉपर संघटन नसल्यामुळे ह्या लोकप्रतिनिधींचं फावलेलं आहे. एकंदरीतच हां, बोला बोला. माझा प्रश्न असा आहे की एकंदरीतच शक्तितुरा समाज उन्नती मंडळ वगैरे जे आहे, तर त्यांचं म्हणजे लोकप्रतिनिधी आणि लोककला यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम खरं तर त्यांनी करायला पाहिजे. तर त्यांच्या भूमिकेविषयी तुमचं काय मत नाही आहे? बघा, हा पण मुद्दा चांगला आहे. बघा, बरं. आज गेली 60हून अधिक वर्ष, हां. 6 दशकांहून अधिक वर्ष कलगीतुरा समाजोन्नती मंडळ हे आमच्या मातृसंस्थेनं याच्यात फार मोठं काम केलेलं आहे. बरं. म्हणजे कुठलाही पाठिंबा नसताना आज ते यांचा इथपर्यंतचा प्रवास आहे हा वाखाणण्यासारखा आहे. बरं. पण दे हॅव सम लिमिटेशन्स, ओके. त्यांच्याही काही मर्यादा आहेत. तर लोकप्रतिनिधी कसं असतं की तुमच्याकडे किती मॉब आहे, तुमच्याकडे पाठबळ किती आहे, लोकसंख्या तुमच्याकडे किती आहे, याचं ते गणित मांडतात. बरं. पण ते प्रगल्भता बघत नाहीत. बरं. कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या हातात फार कमी अधिकार असले, फार कमी गोष्टी असल्या तरी त्यांनी आभाळ एवढं काम करून ठेवलेलं आहे. अच्छा. त्या पण त्यांच्या या सगळ्या गोष्टींच्या समोर त्यांच्या जे काही प्रयत्न आहेत ते थोडेसे कमी पडतात. अच्छा. आणि याच्यासाठी ऑब्वियस आहे की मातृसंस्थेच्या मागे आपण सर्वांनी जर पाठबळ दिलं तर ऑब्वियस आहे हे सगळं होऊन जाईल. सध्या ह्या कलेमध्ये अश्लील टीका टिप्पणी केली जाते, वैयक्तिक टीका टिप्पणी जास्त केली जाते. जे पूर्वीचा जो एकंदरीतच फॉर्मॅट होता त्याला कुठेतरी बगल देऊन वैयक्तिक उणीधुणी जास्त काढली जातात. ॲक्च्युली एकंदरीतच तुमच्या मते ह्या कलेचं आदर्श स्वरूप काय असलं पाहिजे? आता ह्या चुका माझ्या होतात, हां. पण त्या चुका कधी होतात, आमच्या समोरून आमचे पहिले जे कलगीवाले करून जातील तेव्हा होतात. बरं. एकंदर कसं असतं, एक साधं सोपं गणित आहे. हां. तुमच्याकडे तात्विक बोलायला काय नसलं, बरं. तुमचा अभ्यास संपलेला असला हां. की मग आणि आता बारी उठवायची आहे, बरं. प्रेक्षकांना काहीतरी द्यायचं आहे, मग तुम्ही वैयक्तिक बोलत असता. अच्छा. मग मी ते अनुभवतोय बरं. की तो डोंगरावरचा, माझी जात काढली जाते. अच्छा. आता मी MPSC मधून आता काही कारकून ही पोस्ट भरत नाहीत, बरं. मग तरी पण मला शाहीर म्हणतात की तू कारकून आहेस. बरं ठीक आहे, अच्छा. मग त्याच्या बाबतीत मी बोललेलो आहे. म्हणजे तुम्ही MPSC दिलीत त्याचं कौतुक नाही. आणि त्यांच्याकडून मला अपेक्षाही नाही. अच्छा. त्यांनी कौतुक करावं त्याच्यासाठी मी MPSC केलेली नाही, मी माझ्या वैयक्तिक आयुष्यासाठी केलेली, माझ्या मुलाबाळांसाठी केलेली आहे. बरं. तर त्याच्यामुळे त्यांनी माझं कौतुक करावं म्हणून ते केलेलं नाही. ओके. मग तरी पण ते ओढून ताणून, मग मी पहिला नेफ्रोलॉजी टेक्नॉलॉजिस्ट होतो, मग तेव्हा मला म्हणायचे, हीच लोक म्हणायचे हा गुरांचा डॉक्टर आहे किंवा अरे काय. बापरे. ते चालायचं. पण मूळ मुद्दा असा आहे की मग तुमच्याकडे काहीच नसतं तेव्हा तुमच्याकडे हे सगळं असतं. अच्छा. असे अनेक शाहीर आहेत जे असे टीका टिप्पणी करत नाहीत, बरं. त्यांचं छान गायन आहे. प्रकाश पांडे सारखा शाहीर, अच्छा. ते येणार, जितकं सादरीकरण आहे ते करणार, पहाडी आवाज आहे, गोड आवाज आहे, देणार. वैयक्तिक आयुष्यात कधी ते जात नाहीत. प्रकाश पांजणे. पांजणे असे अच्छा. गुरु गणपती घराण्यातले अनेक शाहीर आहेत बरं. जे त्यांचं ते गणात प्रश्न विचारतील, ते गवळणीत प्रश्न विचारतील, ते तुमच्या आपला मुख्य प्रश्न आहे त्याच्यावर विचारतील, बरं. मग त्याच्यानंतर ते अध्यात्माचे आणखीन प्रश्न विचारतात. अच्छा. मग तिथे चॅलेंज असतं. बरं. मग इथे तुमचा अभ्यासच कामाला येतो. हो. तुमचा अभ्यास, तुमच्या वसंतांचा अभ्यास, मूळ गाभा शक्तितुराचा हाच आहे. अच्छा. आणि मग आता हेच तो डोंगरावरचा, तू कारकून, तू हे सगळं आणि ते सगळं, बरं. मग तिथे एकच आहे. मग प्रेक्षकांना मला सांगायचं आहे, ज्यावेळेला असे मुद्दे येतील आणि मी बोलतो समोरच्या शायराला, मी वैयक्तिक बोलतो, ते मला फार आता लाजिरवाणं वाटतंय. आता तुम्हाला खरं सांगायचं तर ते हळूहळू मी ते पण कमी करेन. पण विषय काय होतो की त्या फ्लोमध्ये, त्या प्रवाहामध्ये आपण बोलून जातो, समोरचा बोलतो वारंवार, म्हणून आपल्याला त्याचं प्रत्युत्तर करायचं असतं, करतो आपण, जे करायचं नसतं. बरं. पण तेही मी टाळेन. शाहीर, या कलेमध्ये स्त्रिया सुद्धा असतात आणि अलीकडे स्त्रिया सुद्धा एक लिमिट क्रॉस करून समोरच्या शाहिरावरती टीका करत असतात. बरोबर. एकंदरीतच या विषयावर तुमचं मत किंवा याविषयी तुम्हाला काय वाटतं? मी ह्या बाबतीत ऑलरेडी बदनाम आहे. अच्छा. की ह्या विषयावर मी बोलतो म्हणून. बरं. पण त्या ज्या मुली आहेत हां. त्या कोणी परक्या नाही आहेत, त्या आपल्या आया बहिणी आहेत, बरं. त्या आपल्या लालमातीतल्या आहेत. बरं. तर एक भाऊ म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न याच्या आधी केला, पण नसेल समजत कदाचित. अच्छा. मात्र कसं असतं की सध्या काय झालंय, म्हणजे इकडे एक मुद्दा काय असतो की स्त्री पुरुष समानता, समान अधिकार आहे, सगळं आहे. हो. पण मला एक सांगा, आता क्रिकेटची मॅच आहे, हो. ते महिलांची आणि पुरुषांची एकत्र लागते का कधी? नाही. कबड्डीची मॅच आहे, ती कधी महिला संघ आणि पुरुष संघ असा एकत्र येतो का? नाही. मग तिथे मग दादागिरी नाही चालत, स्त्री पुरुष समानता आहे, आम्ही तुमच्यासोबत लढणार किंवा काय करणार? नाही. मुळात स्त्रियांनी शक्तितुरा का करू नये? त्या शक्तितुरात आल्यानंतर समोरचा शाहीर 2-3 अवयव आहेत त्या गोष्टीवरतीच बोलणार. राईट. मग ह्यांना काय असतं, प्रत्युत्तर द्यायचं असतं, मग त्या पुरुषांच्या 2-3 अवयवावरती बोलणार. अच्छा.
बरोबर आहे. मग काही आंबट शौकीन असणार, जाणार मस्त, त्याचा आनंद घेणार, मजाच घ्यायची आहे ना 3 तास. मग ती मजा घेतल्यानंतर मग आता पुढे काय, हे आता बोलून झालं, आता पुढे काय, तर बोले अजून मग घरातपर्यंत जायचं, मग अजून पुढे जायचं. सरते शेवटी त्या 2-3 अवयवाच्या भोवतीच. अगदी मला सांगा, नवऱ्यापर्यंत सगळं काढलं जातं. अहो नवरा सोडाव, कशापर्यंत जातात त्याचं मर्यादा नाही. मला एक सांगा, कुठलं पण एक स्त्रियांची अशी वाक्यरचना किंवा अशा काय आहेत ज्या तुम्ही लगेच मला सांगू शकता एक प्रेक्षक म्हणून? नाही, असं ज्याची फरमाईश रचना वगैरे असं अशी नाही. फरमाईश सांगा. पण इतर शायरांची जेवढी गाणी, कारण लोकांना ते- शायरांची जेवढी गाणी लोकप्रिय आहेत तेवढी महिला शायरांची गाणी लोकप्रिय कारण झालेली आहे. लोकांना पण अपेक्षा नाही, लोकांना अपेक्षा तीच आहे, ठराविक, सर्वांना नाही. आणि आता मला एक सांगा, हा मुद्दा आहे आता त्या मी ज्याप्रमाणे म्हटलं ते आपल्या बहिणीच आहेत. हो, आता त्या तरुण आहेत. पहिली गोष्ट, त्या शक्यतोवर नाचत नाहीत, त्या डान्स करतात. हो, आज मगाशी म्हटल्याप्रमाणे अवघ्या महाराष्ट्रामध्ये फक्त कोकण असा प्रांत आहे, रायगड आता हळूहळू घुसायला लागले तिकडे, गौतमी पाटील किंवा लावणीला एंट्री नाही. राईट, बरोबर आहे. हो, मग आत्ता सध्या आपण नाचतो ना, ती लावणी नाही आहे. मी लावणीला कमी नाही म्हणत आहे, ती त्याच्या ठिकाणी त्यांची ग्रेट ती लोककला आहे. बरं, माझं म्हणणं असतं की सर मिसळ करू नका. हो, कीर्तनात भजन नको, भजनात नाच नको, नाचात नमन नको, त्या सेपरेट असल्या पाहिजेत. बरं, बरोबर आहे. Right. आता मग जर गौतमी पाटीलला तुमची एंट्री नाही आणि तुम्ही नाचता, ते काय नाचता? तो शक्यतोवर नाचतच नाही, तुम्ही डान्स करता, तो डान्स करता. बरोबर, पहिली गोष्ट. आणि ह्या ज्या महिला एखाद्या शायराला बोलतायत, याच्या आधी काय होतं, युट्यूब माध्यम नव्हतं, सोशल मीडिया नव्हता, ते जमून जायचं. जायचं. बरोबर आहे, मोबाईल पुरतच मर्यादित राहायचं. आत्ताची बारी. हा, आता एक महिलेची एक केस चालली होती, अच्छा, एका पुरुषाची आणि महिलेची डबल बारी झाली हा, आणि त्याची केस चालली होती, कोर्टात गेली ती केस, अच्छा, आणि ती युट्यूबला बाऱ्या अजूनही आहे. अनेक महिलांच्या बाऱ्या त्या तशाच आहेत. उद्या समजा एक 20 वर्षानंतर ज्या आता महिला आहेत त्या आपल्या बहिणी आहेत, त्यांना मुलं झाली बरं, आणि उद्या 20-25 वर्षाची झाली, त्यांची लग्न झाली, मुलगा असेल त्याला बायको आली, मुलगी असेल त्याला नवरा आला, आणि त्यांनी काढून बघितलं आमच्या सासूबाई काय करतात बघू, तुमची काय अवस्था असेल. बरं, हे तरुण पण राहणारच नाही. ओके, सरते शेवटी माणसाकडे इज्जत हीच सगळ्यात मोठी मालमत्ता, इज्जत आहे. ओके, आणि ही इज्जत, ही शेवटपर्यंत ही इज्जतच्या भोवतीच हे सगळं फिरणार आहे. बरं. आणि तुम्ही त्या 3 तासात फक्त इज्जतच काढत असता. आज तुम्हाला दुसऱ्या लोककलांच्या बाबतीत नमन आणि शक्तितुऱ्यांचा आधार घेऊन तुम्हाला लोककला करता येतात. हो, आता तुम्ही एवढे पुढारलेले आहेत, तुमचं शिक्षण झालं, तुम्हाला आगाव बोलता येतं, तुमच्याकडे सोशल मीडिया आला, पैसा आला, टेक्नॉलॉजी आली, सगळं आलं, तुम्ही स्वतःची लोककला तयार करा बरं. आहे हिंमत तुमची? स्वतःची लोककला तयार करून दाखवा, त्याला नाव द्या छान. नाही ना, स्वतःची जर लोककला तयार करता येत नसेल तर त्या वाढवडिलांनं प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमध्ये ह्या लोककला जन्माला घातलेल्या आहेत, अच्छा, त्या पोचल्या, अनेकांचे संसार बर्बाद झालेले आहेत लोककला जप असताना, बरं, आणि ते मरून गेलेले आहेत. हो, आणि त्याचं तुम्ही जर असे धिंडवडे काढत असाल तर हा शास्त्राचाच भाग आहे, पाप एके पाप, पापच लागणार. अच्छा, ते आता कदाचित माझ्यावर आता ह्याच्यावर कमेंट येतील खूप, शहाणपण शिकवतो किंवा काय शिकवतो, बरं, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा मात्र त्या कमेंट तशाच ठेवा. अच्छा, मी असेन नसेन जिवंत, बरं, त्यावेळेला फक्त रिकमेंड करा, लांबोरे बुवाने बोलले होते, खरं झालं. अच्छा, अच्छा, त्याच्यामुळे जर आपल्याला स्वतः काही तयार करता येत नसेल तर ज्याने कोणी तयार केले त्याची वाट तरी लावू नका. बरं, बरोबर आहे. बरं. मग याच्यात जर काही चुकीचं असेल, आता तुम्हाला एक गोष्ट तर सांगतो, एकंदरीतच आता मला एक सांगा की शक्तितुऱ्यामध्ये महिलांनी एका लिमिटमध्ये राहून ही कला अरे पण सादर- शक्तितुऱ्यात महिलाच नसल्या पाहिजेत, असं तुमचं मत आहे? हे माझं वैयक्तिक मत आहे. अच्छा, हे शक्तितुऱ्यात आणि नमनात देखील समजा असतील तर त्या म्हणजे महिलांविरुद्ध बारी नाही, असावी. ते त्यांचा वैयक्तिक माझं सांगितलं. आता तुम्हाला सांगा, टिपरी हे पुरुष जाऊन घालतात का? नाही ना, नाही. तो स्त्रियांचा भाग आहे, लोकांना ती जपाची. अच्छा, म्हणजे टिपरी नृत्य टिपरी खरी- करा की, अहो हा. शक्तितुऱ्यासारखंच आहे ते. बरं, छान गाणी आहे, ढोलकी वाजवतायत, छान टिपरी पण आहे, फुगडी पण आहे, जबरदस्त आहे, त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत. बरं. तुम्हाला आणि त्यातली गाणी पण सुंदर आहेत. अहो म्हणजे तुम्हाला त्यातली कलाच गाणी पण दाखवायची आहे ना, ऐकण्यासारखी गायनच करायचं आहे, हो. तुम्हाला नाचायचंच आहे ना, हो. ते सगळा प्रकार तिथे आहे की. हो, मग तुम्हाला इकडेच का पाहिजे? अच्छा, त्याला तुम्ही ग्लॅमर आणा, एक वेगळं स्वरूप आणा, वेगळी उंची दाखवू शकता तुम्ही त्याला. बरं, जर मला हेच म्हणायचं आहे की आज रत्नागिरी 1980च्या आसपास, 1982च्या आसपास, मला वाटतं 1981ला 81 ला आहे. रत्नागिरीपासून, म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग एक होता, आणि तेव्हा रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग तयार झालाय. हो, म्हणजे मुलगा कोण? सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग, बाप कोण? रत्नागिरी. त्यांचा मात्र मुलाने आपली लोककला प्रॉपर जपले, दशावतार, त्यांच्याकडे त्याच्यात अजून अजूनही- गालबोट नाही, नाही, अजून- पारंपरिकरित्या आहे तसं. बरोबर. बापूच बिघडलाय, बाप बिघडलाय. अच्छा, अच्छा. काही चालतं,
आणि बरं कोण विचारत नाहीत, विचार उलट होऊन विचारलं पाहिजे. उलट त्याला जास्त प्रोत्साहन दिलं जातं. हा, म्हणजे पण या सगळ्या गोष्टी. शेवटी बहुसंख्य समाज हा सजग असतो. आता पाठ फिरलेली आहे त्यांच्याकडे, अच्छा. पाठ फिरलेली आहे. कारण आपण बघा हे एक स्लो प्रोसेस असते अच्छा. नितेश, ही स्लो प्रोसेस असते. म्हणजे काय की याच्या आधी 2019च्या आधी मुंबईतील नाट्यगृह पहिला शो स्त्री आणि पुरुषाचाच लागायचा, हाऊसफुल. अच्छा. या दारूच्या बाटल्या, सिगारेट आणि शिट्ट्या, टाळ्या. आणि कोरोना पर्वाच्या नंतर आता आयोजकच उरलेले नाहीत स्त्री पुरुष सामन्यांसाठी. अच्छा, म्हणजे स्त्री पुरुष बाऱ्या कमी झाल्या, त्यांचं कमी झाले. प्रमाण सरळ शेवटी काय, डाटा तुमचा महत्त्वाचा ठरतो. बरं. आणि आता जे लागतायत ते स्वतःच लावतायत. अच्छा. जे शाहीर आहेत, हा, म्हणजे जे स्वतःला शाहीर आहेत, म्हणतात. हो, ते स्वतःला लावतात. कुठेतरी आमची शायरी टिकवायची. हां, आणि तेही अपयशी ठरतात. अच्छा. येणारा काळ ढलता सूरज आहे. कारण निसर्गाचा नियम आहे, पृथ्वी गोलच फिरते, ती चौकोनी नाही आहे, बरं. ती गोलच फिरते. म्हणून सकाळ असेल तर रात्र होणार आहे, बरं. पाऊस असल्यानंतर ऊन पडणार आहे. मग त्याचप्रमाणे आपण आता लोक परत बघा पहिल्याकडे चाललोय. अच्छा. डुप्लिकेट का होईना, जुनं घरगुती कंदील आणायला लावले, इलेक्ट्रॉनिक्स. बरं. चुलीवरचं जेवण पाहिजे लोकांना. हो. आपल्या बायका किंवा आपल्या आया काष्टी लावायच्या, हो. नऊवारी लावायच्या. आता लग्नात ते आलं. बरं. हे 5 स्टार हॉटेलच्या बाहेर ही बैलगाडीची चाकं लावायला लागली. हो. कळलं का तुम्हाला? मग सरते शेवटी आता हळूहळू मातीची घरं यायला लागली परत. हो. पुन्हा एकदा. मग हे शक्तितुऱ्याचं देखील तसंच आहे, किंवा नमनाचं तसं आहे. लोकांना मुळंच आवडणार, पहिलं जुनंच आवडणार. एक दिवस याच्याकडे पूर्ण पाठ फिरवली जाईल. बरं. आणि परत मुळे येईल. तुम्ही आता लोकप्रतिनिधींविषयी म्हटलात की लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे काही प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात नाट्यगृहांमध्ये. करेक्ट. एकंदरीतच लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्र शासन यांनी ह्या लोककलेसाठी काय भूमिका घेतली पाहिजे असं तुमचं मत आहे? बघा, बाळाला जर भूक लागली, हां. ते तर रडलं नाही, हां. तर आई दूध पण पाजत नाही. पाजत नाही. राईट. हे मागितल्याशिवाय काय मिळत नाही. मिळत नाही. मग मागण्याची, आता एवढ्या मोठ्या शासनाकडे हां. मागायचं असेल तर तुमचं पाठबळ किंवा तुमच्याकडे तो डेटा, ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. आणि तुमच्याकडे मॅनपॉवर असली पाहिजे. कारण हे तसेच आपल्याला भाव देणारे नाहीत. बरं. तर आमची एक अशी मागणी आहे. आमची म्हणण्यापेक्षा, मी सुधाकर मास्कर माझे मित्र आहेत, ते पदाधिकारी आहेत कलगीतुरा समाज उन्नती मंडळाचे. अच्छा. माझे अनेकदा त्यांच्यासोबत चांगल्या ह्या गोष्टींवरती बोलणं होतं. तर मी त्यांना एक म्हटलं होतं, किंवा दार्शे सर आहेत, संतोष दार्शे, फार प्रगल्भ माणूस आहे. बरं. तर त्यांना मी म्हटलं होतं की एक दिवस असं झालं पाहिजे की आपल्या कलगीतुरा समाजोन्नती मंडळ याला सार्वभौमत्व मिळालं पाहिजे. बरं. म्हणजे सांस्कृतिक मंत्रालय जे आहे आपले महाराष्ट्र शासनाचं, अच्छा. त्याच्या अंतर्गत आम्हाला एक वेगळा दर्जा मिळावा, की कोकण लोककला महामंडळ. डायरेक्टली बोर्डच पाहिजे आम्हाला, फक्त कोकणातल्या लोककला. कोकणातले लोक. कारण दुसऱ्या लोककला दाखवा ना आम्हाला. हा, म्हणजे मुंबईत तितक्याशा डेटा दाखवा, त्याचे जीवित दाखवा, आहेत त्या. पण कसं आहे की ह्या महाराष्ट्राचं केंद्र मुंबई आहे. तुम्हाला जर कुठल्या पण टोकाचा, अगदी विदर्भाच्या टोकाचा किंवा खानदेशाच्या टोकाचा कुठलाही निर्णय किंवा कुठलेही आंदोलन करायचं असेल तर ते मोर्चे आणतात आझाद मैदानावरती किंवा मुंबईला. कारण हे केंद्र आहे. बरं. आणि ह्या केंद्रस्थानी सगळ्यात जास्त लोककला कुठल्या आणतात बरं सांगा? कोकणातल्या आणतात. आणि कोकणातही देखील ते बारमाही आहेत. असं नाही की ते मुंबईत नांदतात म्हणून आमची मागणी आहे. तर आम्हाला एक 10 कोटीचा एखादा फंड दिला आमच्या महामंडळाला, आणि एक IAS दर्जाचा आम्हाला अधिकारी दिला, एक 5 जणांचा स्टाफ दिला. आणि तर त्याच्यामुळे काय होईल, कलगीतुरा समाजोन्नती मंडळ जे आमची मातृसंस्था आहे त्याला एक सार्वभौमत्व दिलं, तिकडे एक वेगळा सॉव्हरेन दिलं आहे, अधिकारिता दिली. तर त्याच्यामुळे काय होईल की आम्हाला जो फंड मिळाला, आम्ही वर्षाचे 12 महिने, बाबा 2 महिन्याने 3 महिन्याने त्याची एक आपण शिबिरं घेऊ, लोककला एक अभ्यासिका घेऊ. हां बाबा, ग्रंथ वाचन कसं करायचं. आता कीर्तनांचं कसं होतं की आळंदीला हे 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे कीर्तनकारांचा. अच्छा. मग त्याच्यामध्ये तुम्हाला पखवाज, मृदुंग वादन आहे, तुमचं गायनचे सूर आहेत, तुमचं हरिपाठ आहे, सगळे ग्रंथ वाचून घेतात, तुमचं वक्तृत्व आहे, याचा 3 वर्षाचा कोर्स आहे. अच्छा. मग ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. बरोबर आहे, हा संप्रदाय आहे. मग हाही देखील संप्रदायच आहे आमचा. हो. आणि लोकप्रियता याची एवढी आहे की लोकांचा जगण्याचा भाग आहे. आम्ही म्हणतो ना की अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि मोबाईल आताच्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत आता आधुनिक. मग त्यासोबतच आज प्रत्येक जण स्वतःच्या आयुष्यात फ्रस्ट्रेट आहे, तो नैराश्यात आहे, त्याला मनोरंजन पाहिजे, त्याला थोडासा विरंगुळा पाहिजे. आणि मग हे जगण्याचं माध्यम आम्ही किंवा आमच्या लोककला किंवा आमची माती देते. मग याच्याकडे तुम्ही सजगतेने किंवा वेगळ्या व्ह्यूने आमच्याकडे बघितलं पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही आम्हाला राजाश्रय देत नाही किंवा शासनाश्रय देत नाही, तोपर्यंत या लोककला लोक किती दिवस पोचणार
हा लोक आजवर त्यांच्या बिचाऱ्यांच्या जीवावरतीच इथपर्यंत चाललेलं आहे ना नितेश. मग आमच्या तुम्हाला एक गोष्ट सांगतो, वाईट वाटेल पण जत तालुक्यातील, सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील आमदार गोपीचंद पडळकरांनी मागच्या अधिवेशनामध्ये मुद्दा मांडला आपल्या लोककलेबद्दल. अरे बाबा. आणि आपल्या आमदारांनी मुद्दा मांडला, पण पाठपुरावा किती केला. बरोबर. शेवटी रिझल्ट महत्वाचा आहे ना. तो रिझल्ट नाही आहे म्हणजे तुम्ही म्हणजे खुलेआम आमच्या तोंडाला पानं पुसताय. आणि आमच्या तोंडाला पानं नाहीत ती पुसत, आमच्या वाडवडिलांच्या आशीर्वादानं पानं पुसतायत. मग तुम्ही कोणी असा, तुम्ही एक माणूस असता. मगाशी म्हटल्याप्रमाणे हे शास्त्राचाच भाग आहे शक्तितुरा किंवा आमचं नमन. इथे पाप पुण्याचीच भाषा होते. हे फार वाईट बोलतोय मी, ही पाप पुण्याचीच भाषा होते. मग तुम्ही कोणी असा, तुम्ही जर जाणून बुजून जर डावलत असाल ह्या लोककलांना, तर आम्हाला जर रिझल्ट नाही मिळाला तर तुमच्या आयुष्यात तो रिझल्ट येणार आहे. हे वादग्रस्त विधान होईल माहिती नाही, पण आम्ही शास्त्राचाच भाग, आम्ही पुढे येणारे पाईक आहोत. तर आमच्या तोंडून असंच काहीतरी येईल. तर त्याच्यामुळे एकच आहे की आमच्या कलगीतुरा समाजोन्नती मंडळ जे मातृमंडळ आहे, त्याच्या अंतर्गत काही मंडळ आहेत. मी ज्यातून येतो ते माझं लांजा मंडळ आहे. ते इतकं छान प्रकारे जोपासतंय आमच्या तळ कोकणातल्या किंवा आमच्या लांजा राजापूर ह्या विभागाला. शक्तितुरा इतका छान जपून ठेवला आहे आमच्या लांजा मंडळाने, म्हणजे बोलून सोय नाही. आता आमची 10 तारखेला मिटिंग झाली, जवळपास 200 सदस्य होते तिथे, 200हून अधिक. हो, फार छान आहे त्यांचं. कधीतरी काम बघा तुम्ही. अगदी मातृसंस्थेच्याच अंतर्गत ते सगळ्या गोष्टी येतात. मात्र सगळ्यांनी ह्या मंडळाने, समन्वय समितीसारखा एक त्याचा दुवा आहे, शाहीर वर्ग, श्रोते वर्ग, तुमच्यासारखे काही सजग तरुण, त्यांनी एकत्र येऊन ह्या समाजोन्नती मंडळाचे हात बळकट करायला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, शक्तितुऱ्याच्या काही गाण्यांमध्ये काही टिपिकल शब्द असतात. म्हणजे टिपिकल शब्द घेऊन केलेली गीतरचना असते, शब्दांची जुळवाजुळव असते. परंतु तुमच्या गाण्यांमध्ये मात्र बऱ्याच वेळा पूर्णपणे वेगळे शब्द आणि विशेषतः कोकणातल्या बोलीभाषेतले शब्द बऱ्याच वेळा पाहायला मिळतात. एकंदरीतच त्याच्या पाठीमागचा तुमचा थॉट प्रोसेस काय? म्हणजे हेच आहे की मी ज्या कलेतून बिलॉंग करतो ती शेतकऱ्यांची लोककला आहे. बरोबर. ती काय अशी पांढरपेशी लोकांची नाही, ती मातीतल्या लोककलाकारांची आहे. म्हणजे नागपंचमीच्या आसपास आमची लोककला सुरू व्हायची. म्हणजेच काय व्हायचं, किंवा भांगलणी झाले म्हणजे लावणी झाले, नंतर खत टाकलंय, भांगलणी झाले, आता निवांत आहे. त्याच्यानंतर मग ढोलकी चढवायचे. ते फावल्या वेळातल्या गोष्टी आहेत. मग त्या कधीपर्यंत, दसऱ्यापर्यंत, म्हणजे भात कापणीपर्यंत. मग त्याच्यानंतर मग परत बिझी. मग ह्या शेतकऱ्यांची ही लोककला आहे, तर मग ते शब्द ही शेतकऱ्यांचीच असले पाहिजे. कारण जो कला जोपासणारा शेतकरी असेल तर तो ऐकणारा पण शेतकरीच असेल. मग त्याला ते आपलं वाटलं पाहिजे. हा थॉट माझ्याकडे आधीपासून होता. आणि ही गाणी मी बऱ्यापैकी आधी काही गाणी लिहिली होती, पण मग आमचेच काही मंडळी म्हणायचे हे थोडं गावठी वाटतं, की हे नको. म्हणजे तेव्हा मी पण चुका काढायचो. समोरचा शाहीर जर ळचा ल केला तर मी ती गोष्टी बोलायचो. आणि आता मी अख्खी बारी गावठी करतो. म्हणजे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक, म्हणजे मला आता 50 पैकी 48 मार्क्स आहेत MPSCला, म्हणजे मराठी भाषेत. पण ती भाषा म्हणजे प्रमाण भाषा जी आहे ती मला बारीक बोलायचीच वाटत नाही. मला गावठी, माझी ग्रामीण भाषा तीच मला आपली वाटते, कारण ती लोककला तशी आहे. तर गाण्याचा मुद्दा हाच आहे की मी माझ्या आईला कधी आई बोललोच नाही, मी आईच बोललो. मग मी जबरदस्ती आई का लिहू गाण्यात, मग आईच लिहू असं वाटलं. आणि कदाचित माझ्यासारख्यांच्या अनेक मुलांच्या भावना त्या असतील म्हणून त्या लोकांना ते आवडलं. म्हणजे या गाण्याची पार्श्वभूमी अशी की मी जेव्हा गाणी लिहितो नितेश, तेव्हा मी आधी नितीन पवार सरांचा घेतो. नितीन पवार सर माणगावचे आहेत. ते ह्या क्षेत्रात फार नाव गाजून गेलेले माणूस आहे. पण दरम्यानच्या काळात ते राजकारणी झाल्यामुळे, पॉलिटिकलमध्ये असल्यामुळे ते थोडेसे दुरावले होते. पण नंतर मला तो हिरा मिळाला, तर मी त्यांचं मार्गदर्शन घेतो. आईच्या वेळेला तसंच झालं. म्हणजे आत्ताही हे पौतं गाण्याचं देखील मी त्यांच्याशी चर्चा केली. ते कलगीवाले आहेत, पण ते माझे मित्र आहेत. तर त्यांचं मार्गदर्शनाखाली मग मी एखादं गाणं लिहिलं की मी 5-6 जणांना ऐकवतो. माझे PSI ज्ञानेश शेडगे आहेत, माझे राम जांगळे आहेत, कलगीवाले माझे बलराम तांबे आहेत, आणि आनंद बावकर हे माझे प्रतिस्पर्धी असले तरी मी काही जी गाणी आहेत मी त्यांना पहिले ऐकवतो, त्यांचा रिस्पॉन्स घेतो. त्यांना आवडलं तर मग पुढे जातो. मग विध्वास भगत बुवा, आता विध्वंस हा प्रमाण शब्द आहे, पण आम्ही विध्वंस नाही ना, तुझा विध्वंस होऊन दे, तुझा विध्वासच होऊन दे असं म्हणतो आपण. मग ते असेल कंदाल भावकीत, कंदाल हा शब्द आहे, किंवा आता पवतं, त्याला आपण पोवतं पण म्हणतो. म्हणजे असे अनेक शब्द आहेत ना, ते आपले शब्द आहेत. आणि हे जर आपण जपले नाहीत तर ते एक दिवस जाणार आहेत. मग ते जपले कसे जातात, एकतर लिखित स्वरूपात किंवा मौखिक स्वरूपात. आता मौखिक स्वरूपात जपणारी पिढी आता निघून चालली आहे. आम्हाला आता इंग्लिश बोललं तर लय भारी वाटतं, काहीतरी मधले शब्द ॲक्च्युली असे मध्ये टाकलं तर.
पण हे शब्द गेले की आपण म्हणतो ना की संस्कृती जपायची, तर ते संस्कृतीचं एक महत्त्वाचं अंग आहे. ऍक्च्युली बघा, मी मध्ये थांबवते तुम्हाला. एकंदरीत तुम्ही जे पवतं गाणं जे आता तुमचं व्हायरल होत आहे, त्या पवतं गाण्यामुळे काय झालंय, जी कोकणातून मायग्रेट झालेली जी युवा पिढी आहे किंवा त्यांची जी जन्माला येणारी नवीन पिढी जी कॉन्व्हेंटमध्ये वगैरे शिकते, त्यांना खरं तर पवतं हा कॉन्सेप्टच माहित नव्हता. ह्या तुमच्या गाण्यामुळे ते गाणं खूप लोकप्रिय झालंय, ही कॉन्सेप्ट पण पुन्हा हायलाईट झाली आहे. म्हणजे ह्या गाण्यामुळे ती हायलाईट नाही झाली, हायलाईट म्हणण्यापेक्षा ती परंपरा कंटिन्युअसली आहे. हो, कंटिन्यू आहे. पण अनेक कमेंट आहेत, पवतं म्हणजे काय? म्हणजे महाराष्ट्राच्या इतर भागातील लोकांना नाही, कोकणातल्या लोकांनी विचारलं. कोकणातल्या लोकांनी विचारले पवतं म्हणजे काय, जे आता मुंबईतली आता एक 17-18 वर्षाची जी इकडेच जन्माला आली, इकडेच वाढली. तर मग म्हणून तो मुद्दाम आम्ही व्हिडिओ केला होता. त्याचं शूट केलं होतं. म्हणजे सचिन काळे सर जे आता आपले, सुनील बेंडकळे सर, मग त्यांनी दोघांनी लीड केले आणि आम्ही ते मग मंदिरात जाऊन ते सगळं आम्ही प्रोसेस करून दाखवली, म्हणजे सरतेशेवटी त्यांना कळावं. आणि आनंदाची गोष्ट, त्या ग्रामदेवतांची सगळ्यांची कृपा असावी. त्यांच्यामुळे काय झालं की आता हा जागराला पवतं बांधतात, आणि त्या दिवसावरती गाणंच नव्हतं अजूनपर्यंत. म्हणजे शिमग्यावरती गाणी आहेत, तुमची दिवाळी दसऱ्यावरती आहेत, नवरात्रीवरती आहेत, गणपतीवरती आहेत, नागराजावरती आहेत, नागपंचमीला. पवत्यावर गाणंच नव्हतं. आणि ते परमेश्वर कृपेने ते माझ्या नशिबात मिळालं. आणि मग मला ते भारी वाटली, कन्सेप्ट भारी काय वाटली की पवतं म्हणजे एक धागा आहे छोटासा. गावाचा देव म्हणजे फक्त गाव सीमेपुरता देव आहे. आता माझी नावलाई आहे, माझी विठलाई आहे, ती तुमचीच ग्रामदेवता असेल यातला प्रकार नाही ना. तुमची देवता वेगळी असेल, ग्रामदेवता. पण माझ्या गावाची मालकीण जी आमची गाव पांढर आहे, तर ती पवतं मग मला असं दिसलं की आमचं छोटंसं एक गाव आहे, त्या गावाची सीमा आहे, त्या सीमेच्या भोवती एक प्रकारे ती पवतं रूपी एक कुंपण घालते की ह्याच्या आतमध्ये माझ्या पोराटोरांना कोणाची बाहेरची नजर नको, रोगराई नको, कुठलं वितुष्ट नको. आणि ही गावाची मालकीण आहे आणि ती राखी पाठवते, किंवा तो पवतं म्हणजे राखीच म्हणतो ना, पवतं पौर्णिमा म्हणतो की राखी पौर्णिमा म्हणतो, ते पवतं ह्या विश्वाच्या दैवताला पाठवते. आता तुझ्या रूपानं माझ्या गावाला अजून बळकटी दे. तू ज्याच्या घरात बसशील, माझ्या लेकाच्या घरात बसशील, माझ्या लेकराच्या घरात बसशील, त्याला अजून तू बरकत दे. ही मला कन्सेप्ट भावली. मग हा जो गण आहे, हा ग्रामदैवत आणि गणपती बाप्पा यांचं संमिश्रण आहे. म्हणून ते शेवटला एक वाक्य माझं, तुम्हा दोघा विना कुणाशी मी हक्कानं भांडायचं. मग ती दोघं तीच, एक माझा गावदेव आणि माझा गणपती बाप्पा. व तुमचं एक गाणं आहे जे प्रचंड व्हायरल झालंय, गणा माझ्या लहानपणी होत्या वाटा आडेवाडी वगैरे. एकंदरीत हे गाणं ऐकताना आहे ना, अक्षरशः बालपण पूर्णपणे आठवतं. आम्ही स्वतः जेव्हा लहान होतो त्यावेळेस गणपती अगदी 2-3 किलोमीटरवरनं आणायचो. एकंदरीतच हे गाणं रचताना तुमचं काय थॉट प्रोसेस नाही गाणं तुम्ही रचलंय? आम्ही आता आमच्या धनगरवाड्यामध्ये आमच्यात एक विहीर आहे आणि तिथून 3 वाटा फुटतात. तर तिथपर्यंत आमचा ट्रक येतो, माझ्या भावाचा ट्रक आहे. त्या ट्रकातून आम्ही आणतो गणपती, आणि मग तिथून एक 200 मीटरच्या अंतरावरती आमचं घर आहे. मग तो बाप्पाला आणताना मला 2-3दा ते खडे बसले, आणि आता आपण जर्सी झालो हे शहरात राहिल्यामुळे. मग तेव्हा तो मला तेव्हाच म्हणजे गणपती बाप्पा माझ्या डोक्यावर होता, आणि तेव्हा मला थॉट सुचला की इथे यार आपण या सिमेंटच्या रोडने आलो आणि 2 खडे फक्त बसले तर एवढा त्रास आहे. तर माझे वडील तेव्हा हे रस्ते नव्हते, आम्ही तर धनगरवाड्यात, आमची तर तुम्हाला माहिती आहे की आम्ही एकदम इकडून अशा वाटा एकदम खडतर होत. आमच्याकडे पण तीच सगळ्यांच्या. हे वेगळं नव्हतं. तर मग आणि जवळपास तेव्हा आम्हाला 1-1.25 तास चालायला लागायचा, आणि रस्ता नाही, फक्त मधल्या वाटा त्या आपण हळूहळू जायचं. मग त्या माझ्या वडिलांनी तुला कसं आणला जपून, कधी आम्हाला ऐकत नाही की बाबा गणपती कुठे दुर्घटना घडली किंवा काय घडलं. तर मग तिथे साधारण सांगायचं होतं की माझा बाप अशा परिस्थितीत देखील तुला पुढच्या पोरासारखा जपून आणत होता. मग हा थॉट होता. पुन्हा तीच प्रोसेस नितीन पवार सरांना वगैरे ऐकवली, सगळ्यांनी त्याला आवडली सर्वांना, आणि मग तो आला. एकंदरीत मला असं वाटतं तुम्ही एमपीएससी झालात, तुम्ही मराठी भाषेच्या व्याकरणात आपण जे काही अलंकार वगैरे शिकलो, उपमा उपमे, बरोबर, यांचा सुद्धा तुमच्या गाण्यातून कुठेतरी अतिशय चपखलपणे वापर होताना पाहायला मिळतं. तुमच्या ही सगळी गाणी म्हणजे एकंदरीतच काय होतं, एक ती कॉन्सेप्ट असते, त्या कॉन्सेप्टला तुम्ही आता हा तुमचा गण आहे, ती लहानपणी गणपती घेऊन येण्याची जी काही प्रोसेस होती तिला तुम्ही गणामध्ये कन्वर्ट केलंय. हे सुद्धा तुमचं एक वेगळं वाखाणण्यासारखं स्किल आहे, आणि नव्या शाहिरांसाठी मला वाटतं ते एक आदर्श पण आहे. मी नवीन आमच्या बघा एक अजून एक मुद्दा सांगायचा आहे की आमच्या रत्नागिरीत ना आता जी नवीन पिढी आहे ते जे गीतकार आहेत ते इतके भारी आहेत. आमच्या आता हे आता कॅमेरा सिस्टम आहे त्याच्या मागची जी आता डीओपी टीम तयार होते ती पण भारी आहे.
अच्छा. तर आपल्यात नवकलाकार फार तयार होतात आणि जबरदस्त तयार होतात. बरं. फक्त मी सल्ला म्हणण्यापेक्षा मी एक सूचना सांगेन अच्छा. की आपण ना कोणाची कॉपी नाही करायची. बरं. की त्याने इंद्रधनुष्य वापरला गाण्यात, त्याने वसुंधरा नटली, हिरवीगार झाली वगैरे, अच्छा. ते त्याने केले म्हणून आपण नाही करायचं. बरं. आपण हे क्रिएशनच्या गोष्टी आहेत. तुम्ही स्वतःचं काहीतरी तयार करा, कुणाची तरी कॉपी करायचीच नाही. बरं. आणि कुठल्याही ज्याप्रमाणे कुठल्या लोककलेला अंडर एस्टिमेट करायची नसते, तशी आपल्या शब्दांना पण अंडर एस्टिमेट नाही करायचं. अरे माझ्या शब्दाला कोण हसेल का, आई शब्दाला कोण हसेल का, माझं हे बाकीचं मी पवतं म्हणतोय त्याला कोण हसेल का. नाही, सगळ्यांचा मूळ मुद्दा तोच असतो, मूळ, मातीचं मूळ. अच्छा. त्या गाभ्याला धरून जर तुम्ही गेलात तर तुम्हाला आणखीन यश मिळेल असं मला वाटतं. छान. आणि मला वाटत नाही मी कधी असं अलंकृत भाषेत लिहीन किंवा काय, मला ते जमणारच नाही. माझे काकडीची बोट, अलंकृत भाषा नाही मी म्हणत मी, पण अलंकार म्हणजेच काय की व्याकरणाचे भाग आहेत. हो, हो. कशा प्रकारे नाही, पण तो झाला मला म्हणजे थोडा शिक्षणाचाही फायदा झाला, अच्छा, तेच. MPSCचाही फायदा झाला. आणि मी मगाशी म्हटलं की 9वीला असताना मी गाणी लिहायचो. 10 तारखेच्याच कार्यक्रमामध्ये तो मी गण गायला. तारी मोरया तुझ्या साऱ्या लेकरांना तान्या, गोजीर पाखरांना माझ्या बापा मोरया. अच्छा. हा गण मी 2008 साली लिहिला होता. 2008 साली तो मी तेव्हा गायला होता गावात. हा. आणि तो गण मी परवा गायला, म्हणजे आता किती वर्ष झाली, समजा 16 वर्ष झाली. बरं. मग देवाच्या कृपेने काही रचना मी तेव्हाही मी बरा लिहायचो. हा. म्हणून आजही मला कोण शाहीर म्हणतो किंवा गायक म्हणतो, मला ते कसं भावत नाही. मला गीतकार म्हणून म्हणायला फार आवडतं. आणि दुसरं गोष्ट, मी तुऱ्याचा शाहीर म्हणायला मला फार आवडतं. अच्छा. तर त्याचं कारण हेच आहे की लिखाणाचा मी कविता, आता माझे 2 कविता संग्रह आलेले आहेत, एक चारोळी संग्रह आहे. तर कदाचित हा सगळा अनुभव गाठीशी असल्यामुळे मला पालखीविषयी पण एक गाणं आहे आपल्याकडे, शिमगोत्सव होतो, देव निघाले देवळात. हा, देव निघाले देवळातून. त्या गाण्याविषयी काय सांगाल एकंदरीत? तेच म्हणजे मला देवांच्या कृपेने मला अनेक गावांची ना शिमगा गीतं करायला मिळाली. जवळपास मी आता 35 गाणी केली. 35 गाणी केली म्हणजे 35 गावांची गाणी केली असं त्याला म्हणता येईल. गाव म्हणजे ग्रामदेवतांची. अच्छा. मग काय व्हायचं, मी कुठल्या पण गावाचं गाणं असेल, समजा आता विलवड्याचा आमचा केदारलिंग आहे, मग त्याचं गाणं करायचं असेल, मला तुषार पालकर नावाचा मित्र आहे, त्याने ते गाणं दिलं करायला. तर मग मी काय करतो, विलवडे गावाला इथून नमस्कार करायचा. तिथल्या, मी त्या मंदिर पाहिलेलं नाही, तो देव पाहिलेला नाही, पण तिथून नमस्कार करायचं की तुझं गाणं मी करतोय, तुझं गाणं तू उत्तमरित्या करून घे. शरणागती. कारण कसं असतं, गावातले काय गोष्टी असतील आपल्याला माहिती नाही ना. आपण फक्त अजम्पशन करतोय, आपण फक्त एक अंदाज लावतोय आणि लिहितोय. कदाचित हे सगळ्या गोष्टीच्या प्रोसेसमध्ये मला की आपण हे सगळं ना, आपण सगळं अलंकृत करतो गाणी. आणि मग सध्याची गाणी कशी, शिमग्याचे ढोल, देव घरात आलाय वगैरे, याच्या भोवती सगळं फिरत आहे. तर असे ही गाणी करत असताना ते दिसलं की सिम्पली रूपा लागली आणि देव, म्हणजे देवळातला देव ना निघाला तयारी करून, सजून धजून घरी जायला. हा, म्हणजे भक्तांच्या घरी घरी जायला. अच्छा. आणि निघाला आणि पालखीत बसून निघाला. मग ती अशी लाईन मला एवढी भारी वाटली की रूप लावताना हा क्षण पारण फिटतय हो पाहून, देव निघाल देवळातून नि बसलं पालखीमध्ये जाऊन. सिंपल आहे ते, खरंच निघाले आणि पालखीमध्ये बसलेत. तर तीच लाईन मला फार छान वाटली. अच्छा. आणि मग झालं त्याच्यातून. मला असं वाटतं की ह्या सगळ्या ज्या क्रिएशन्स आहेत, आता पवतं पण आहे, ही त्या परमेश्वराने करून घेतलेली गोष्ट आहे. आपली मिजास नाही आणि आपली ती ऐपती नाही की मी लिहिलं. मग अजूनपर्यंत का नाही लिहिलं, तो परमेश्वर देतो, तुम्हाला ते वेळेवर देतो. त्याच्यामुळे गीत रचना किंवा गीतकार हा असा असतो, तो शब्दांना जन्माला नाही घालत, पण शब्दांना एकत्र गुंफून गाण्याला जन्माला घालत असतो. आणि गाण्याला जन्माला घालणं हे नशिबात असावं लागतं. असं आहे ना. मग त्याच्यामुळे हे जे आपले गीतकार आहेत त्यांनी पण ना कधीच मिजास मिरवायची नाही की हे मी लिहिलं. ते परमेश्वर करून घेत असतो. ते सगळं क्रेडिट त्याच्या चरणाशी व्हायला पाहिजे. येस. राईट. तुमच्या आठवणीतल्या आजवर तुम्ही जेवढ्या वाऱ्या केल्या त्याच्यामध्ये सगळ्यात अविस्मरणीय अशी तुमची कोणती वारी झाली होती? आता अविस्मरणीय वाऱ्या कधी आम्हाला वाटतात किंवा सुदैवानं आमच्याकडून, आमच्या वस्तादांकडून, आमचे विशाल लांबुरे असतील किंवा प्रभाकर धनावडे असतील, यांच्या माध्यमातून जेव्हा प्रश्न फुटतात तेव्हा ते आठवणीत राहतात, पहिला मुद्दा. आणि आमच्या नशिबात ते भागी आले. पण माझ्या आठवणीतली जी मला आवडलेली वारी सगळ्यात भारी ती विजय कुळेकर बुवांसोबत झाली होती. 2018च्या आसपास वारी झाली होती साखरप्याला.
आणि ती हारजीतची म्हणण्यापेक्षा ती पंच असतात समोर हा. आणि त्यांच्यातून बारी झाली होती. म्हणजे ते परीक्षक असतात, ते कायम तिथे स्पर्धा ठेवतात तिकडे. अच्छा. सावंतसाहेब, गोट्या सावंतसाहेब. तर त्या बारीमध्ये एक असं झालं, मुखातून असा शब्द आला माझ्या दुसऱ्या बारीत सहज, हा. की शाहिराने यावं. पहिल्यांदाच मी तसं म्हटलं होतं हा. की शाहिराने यावं, कुठल्या तरी एका विषयावर मला द्यावं हा. आणि आम्ही तरी गाणे लिहितो, नाहीतर तुम्ही तरी गाणे लिहा. हा. असंच बोलण्याच्या ओघात झाले. मग विजय कोळेकर माऊली आले 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन. हा. आणि मी त्यावेळी त्या लाईटीवर काहीतरी बोललो होतो. अच्छा. काय आमचं काय असं घरगुती आई बहिणीवरून आम्ही काय बोलत होतो, हा तात्विकच वाद होता. ते लाइटिंग जास्त लावायचे तसं काहीतरी. म्हणजे विजय कोळेकरांनी आज आम्हाला सगळ्या नाचवाल्यांना थोडंसं महाग झालंय आमच्या विजय कोळेकर बुवांमुळे. म्हणजे त्यांनी, आम्ही काय म्हणायचो की शक्तितुऱ्याला नव्या नवरीसारखं नटवलं असेल तर आमच्या विजय कोळेकर बुवा. रंगबाजी, समोरच्याला धडकी बसायची. आणि मग आता सुपारीपेक्षा लाईट जास्त असायची असं मी ऐकलं होतं एक ठिकाणी. विषय नाही, पण त्यांचा तो स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे त्यांना सोपं जायचं. मग आमच्यासारख्यांचं मरण व्हायचं. तर त्या बारीत थोडंसं मी बोललो होतो लाईटीवरून. मग आले, हे 100 रुपये घ्या म्हणे, लाईटीवरून गाणं म्हणा. आणि काय आमचं भाग्य होतं काय म्हणतं, लगेच लिहिलं गाणं. आणि काय देणार फाईट, आलं दिवस वाईट, अशाचं ते गाणं होतं. मग त्याच्यानंतर परत त्यांनी बक्षीस दिलं. त्यांना मी ते म्हटलं होतं असं की एक उपास दिला होता की कुरकुऱ्याचं पाकिट फक्त हवा असते आणि आतमध्ये 4-5 हे असतात. तर त्याच्यावर मग ते 100 रुपये दिल्याने मला ह्याच्यावर गाणं म्हण. त्याच्यानंतर मग गोट्या सावंत ह्यांच्यावर गाणं म्हण. असं त्यांनी 2-3 बक्षीस दिले. आणि मग खाली विशालदा तेव्हा खाली बसायचा, तो लिहून द्यायचा, मी थोडं लिहायचो आणि पटापट ते झालं त्याच्यामुळे. आणि त्यावेळेला उत्कृष्ट गायक म्हणून आम्हाला मिळालं होतं बक्षीस. आणि विजय कोळेकर सारख्या शायरांसमोर बाकीची बक्षीस त्यांनाच मिळाली, कारण ते डिझर्व करतात. तर ती बारी माझ्या आठवणीतली आहे. सध्या कलेतील सर्वाधिक लोकप्रिय शायरांपैकी एक आहेत, पण तरी पण तुम्हाला आत्ता ह्या युवा पिढीच्या शायरांपैकी एकंदरीतच बारी करताना कोणत्या शायराचं दडपण येतं वगैरे? हा खूप छान प्रश्न आहे तुमचा. आपल्याला कसं आहे की आता आपण सतत एखाद्या शायरासोबत बाऱ्या करतो, मग त्याचा आपल्याला अंदाज आलेला असतो, तो बॉल कुठला टाकणार आहे, आपण कशी बॅटिंग करायची. पण खरा शक्यतुरा आजही ना मला काय वाटतं की गाव गिरमात जो आतमध्ये आहेत ना, जे प्रकाश झोतात नाही आहेत, ते प्रकाश झोतात का नाही आहेत, तर आमच्यासारखं बड्या गोष्टी करता येत नाहीत. कदाचित आम्ही स्टुडिओमध्ये सारखी गाणी रेकॉर्ड करतो, थोडं इकडून तिकडून काही पैशाचं हे करून, कदाचित त्यांना ते सूत्र जमलं नसेल पैशा पाण्याचं, म्हणून त्यांची गाणी येत नसतील. पण खरा शक्यतुरा हा अजून गावखेड्यातच आहे. गावखेड्यात तिथले वसतात, आजही वाचन करतात. आज या श्रावणात तुमचे पूर्ण महिनाभर ग्रंथ लावणे असो, वाचन करणे असो. तर मला शायरांचं दडपण, एखादा गावखेड्यातला शायरी मिळाला ना, त्या दिवशी मला जास्त दडपण असतं. कारण माहितीच नाही ना कुठून कसा बॉल येणार आहे, अंदाजच नाही. आणि त्यांच्या जर शास्त्राच्या बाबतीत बाकीचं तुम्ही ना वरवरचं काही बोलता, घरगुतीच बोलायचं आहे, कोणाच्या बायकोवर बोलायचं, ते सोपं आहे ना ते बोलणं, शिवायवरून गाणं सोपं आहे ना ते. पण शास्त्राचा भाग त्याने विचारला आणि तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे, दडपण आहे ना. कुणाच ठाऊक तो ग्रंथ आपण वाचलेला नसेल, माझ्या वस्तातून तो वाचला नसेल. मग मी खऱ्या अर्थानं जर घाबरत असेल म्हणजे सगळ्यांनाच घाबरतो एक प्रतिस्पर्धी म्हणून, पण जास्त दडपण मला अशा गाव गिरमातल्या जे प्रकाश झोतात आलेले नाही शाहीर, मला त्यांची जास्त भीती वाटते. शाहीर, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, की सध्या ह्या कलेचं एकंदरित स्वरूप आणि ह्या कलेमध्ये असलेल्या नवे शाहीर किंवा जे काही नव्याने शाहीर ह्या कलेमध्ये येत आहेत, त्यांना काही संदेश द्याल तुम्ही? म्हणजे तुकाराम महाराजांचा एक संदर्भ आहे की एक आजी गेली की माझा नातू गुळ खातो जास्त, तर ते म्हणाले 15 दिवसात. मग तुकाराम महाराज म्हणाले, ए बाळा तू गुळ नको खाऊ, एवढंच बोलले. तर ती आजी जाताना म्हणते, महाराज तुम्ही एवढंच सांगायचं होतं तर तुम्ही 15 दिवसापूर्वी सांगायचं ना, तुम्ही 15 दिवसांनी का बोलवलं परत, मला कष्ट लागले. तर म्हणाले, मी पण तेव्हा गुळ खात होतो. तर स्वतःच मी पहिला सोडला आणि त्याच्यानंतर तुला सांगतो, त्या ह्याला सांगितलं. मग तसंच आहे, आता अनेक चुका मीही करतोय शक्यतुऱ्यात. तर मी त्या पात्रतेचा नाही आहे, म्हणजे मी सल्ले देण्याच्या बाबतीत. पण मी एकच म्हणेन की आपण मूळ स्वरूप जपण्याचा प्रयत्न करूया, कारण लोकांना ते आवडायला लागले. छोट्या छोट्या गोष्टी, आता मी परवा पण 2 शास्त्राचे गण गायले, लोकांनी त्याच्यावर पण छान छान कमेंट केलेत. तर मग लोकांना जे आवडतंय, जे चांगलं आवडतंय तेच आपण दिलं पाहिजे. तर एकच आहे की आपण मूळ स्वरूपाकडे जाण्याचा प्रयत्न करूया, कुणाच्या पाठीमागे न जाता, कुणाची कॉपी न करता. जे वाडवडिलाची एवढी मोठी संपत्ती आहे, एवढा सगळा डॉलर आहे, तो उत्तमरित्या आपण बेलायला पाहिजे. एकंदरीतच मला सांगा, तुमचे जे सध्याचे प्रतिस्पर्धी शाहीर आहेत त्यांच्याविषयी काही निवडक शाहिरांविषयी बोललो तर फार बरं होईल. नाही, शाहीर फार छान आहेत सगळे, प्रत्येकाची एक वेगळी ओळख आहे. आता
आमची जी अटीतटीचे सामने होतात हां. ते आमचे शाहीर सचिन कदम आहेत, खेडचे शाहीर आहेत. खेडचे. ते आमच्या पूर्ण या क्षेत्राला माहिती आहेत. हां. त्यांच्या आवाजात एक बेस आहे, त्यांच्या वरच्या पट्टीचा आवाज लागतो. अच्छा. त्याच्यानंतर राजेश निकम आहे, त्यांची गायनशैली फार छान आहे. अच्छा. मला भावणारे विजय कोळेकर यांचा नाच, तो सध्या आता ते व्यापामुळे कमी झालेत, अच्छा. पण त्यांनी पुन्हा सुरू करावा अशी आमची अपेक्षा आहे. हरियानंद बावकर आहेत, ते असे शास्त्राने भिडणारे आहेत, अच्छा. प्रचंड म्हणजे जबरदस्त, म्हणजे राजापूरचं प्रतिनिधित्व करतात ते. बलराम तांबे आमचे शाहीर आहेत, ते खूप छान रंगवतात. अच्छा. संदीप मोरेंसारखा हां, लेखणी, त्यांचं एक गाणं हां म्हणजे त्यांनी असे वाटणार नाहीत असे आले तर समोर, पण जेव्हा त्यांच्या हातात माईक येतो हां. तेव्हा असं मंत्रमुग्ध करणारे शाहीर आहेत. अच्छा. असे अनेक शाहीर आहेत जे शास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत. बरं. जसं मगाशी म्हटलं, गुरु गणपती घराण्यातले प्रश्न विचारतात, मग त्यांच्यासोबत असल्यानंतर अनेक प्रेशर येतं अशा शाहिरांसोबत. बरं. मग प्रकाश पाजने असतील, आमचे सचिन कदमबुवा असतील, राजेश निकम आहेत, संदीप मोरे आहेत, बलराम तांबे आहेत, आनंद बावकर जी आता नावं घेतली, तर असे अनेक शाहीर जे आहेत सध्या रिप्रेझेंटेशन छान त्यांच्या परीने करतात. अच्छा. हो. पहिल्यांदाच तर हे होते विकास लांबोरे सर, ज्यांची गाणी आज कोकणामध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहेत, व्हायरल होत आहेत. आज आपण ह्या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचे विचार ऐकून घेतले, या लोककलेविषयी त्यांनी त्यांची काही मतं मांडली. मित्र, आपण ही मुलाखत संपूर्णपणे पाहिली असेल तर तुमची मतं, तुमचे अभिप्राय आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि ही मुलाखत जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.